आज 27 मे 2024 आज सोमवार आहे. आज आपल्याला विशेष सेवा करायची. कारण की आज घबाड योग आहे. घबाड योग म्हणजे घबाड योगामध्ये कोणती तुम्ही कार्य सुरू केलं तर त्याचं अखंड फळ तुम्हाला भेटतं. कोणत्याही चांगल्या योगात आपण कोणतेही काम केले, कोणती पूजा केली, कोणतीही साधना केली, त्याचे फळ आपल्याला अखंड भेटतं. त्यामुळे हा योग खूप छान आहे. त्या योगावर आपल्याला काहीतरी सेवा करायच्या. त्याने काय होईल, तुमच्या घरात लक्ष्मी येईल, अखंड लक्ष्मी स्थिर राहील. सोबत तुमचे जे कोणाला तुम्ही कर्ज दिले, उसने पैसे दिले, ते भेटत नाही, ते पैसे तुम्हाला रिटर्न भेटतील. आणखी काय तर तुमचं कर्ज असेल, ते कर्ज फेडण्यामध्ये तुमची मदत होईल. त्यामुळे या योगावर केलेल्या पूजा, या योगा केलेल्या आपण साधना आपल्याला याचे अखंड फळ भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला आज काय करायचं आहे, आणि हा योग कधीपर्यंत आहे, तर हा योग आज सकाळी 10:14 सुरू होतो, तर संध्याकाळी 4:54 आहे. हा योग आहे. तर ह्या योगामध्येच तुम्हाला पूजा करायची. जसं वेळ भेटत तसं करा. कोणी माहेरी गेलं असेल, कोणी गावाला गेले असेल, तर तुम्ही मंदिरात जाऊन ह्या सेवा केला तरी चालेल, किंवा घरातही केल्या तरी चालेल. तुमची जसं जमेल तसं करा. तुम्हाला काय करायचं आहे, श्रीयंत्र घ्यायचं आहे. जर तुम्ही माहेरी असाल तर तुम्ही मंदिरात जाऊन करा, नाही तर शक्य असेल तर ते तुमच्या माहेरच्या देवघरासमोर बसून केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. काही त्यांनाही अशी त्यांची तुम्ही केली सेवा तुमच्या आईवडिलांनाही फायदा भेटेल, तुम्हालाही त्याचा फायदा भेटेल. त्यामुळे असं काही नाही की माहेरीच करायचं, सासरीच करायचं, तुम्ही तिथे केलं तरी चांगलं आहे. फक्त मनापासून श्रद्धेने करा. हा उपाय नक्की करा. तुम्हाला काय करायचं, तुमचं श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्यायचं. श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे. सोबत तुम्हाला तिथे घीचा एक दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे, आणि तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ, पहिलं गुरुचं नाम घ्यायचं आपल्याला. त्यामुळे एक माळ श्री स्वामी समर्थ करायचे. तुम्हाला एक माळ तुम्हाला कमलाकारी मंत्र करायचे. तुम्ही कमळगट्ट्याच्या माळीवरतीच करा. आणि एक माळ महालक्ष्मी गायत्री मंत्र हे एक माळ करायचे, ते तुम्ही कमळगट्ट्याच्या माळी करा. आणि नंतर ती कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावर परत ठेवा. तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्र करायचे, एक माळ तुम्हाला षोडशरी मंत्र करायचा आहे, ही एक माळ करायची तुम्हाला. सोबत तुम्हाला एक वेळा तरी श्रीसूक्तम वाचायचं. एक वेळा तरी, 16 वेळा असतं तर अतिउत्तम, पण एक वेळा तरी नक्की वाचा. त्यामुळे तुम्हाला याचे फायदे अनेक भेटते म्हणेल मी. त्यासाठी एकदा तुम्हाला एक माळ तुम्हाला कुबेर मंत्राची करायची आहे. कुबेर गायत्री मंत्र तो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, तो करायचा आहे. आणि सोबत तुम्हाला एकदा की 11 वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. हे तुम्ही नक्की करा. परत तुम्हाला रिपीट करते काय काय करायचं. 7 आहेत श्री स्वामी समर्थांची एक माळ करायची आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ, विष्णू गायत्री मंत्र एक माळ, कुबेर गायत्री मंत्र एक माळ, व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला एक करायचे. सोबत तुम्हाला षोडशरी मंत्र एक करायचं आहे, आणि श्रीसूक्तम तुम्हाला एकदा तरी वाचायचं आहे. कमलाकारी मंत्र एक, अशी तुम्हाला सर्व करायचे. तुम्हाला ह्या सगळ्या 8 तुम्हाला करायचे. त्याने तुम्हाला फायदा भेटणार आहे. जसा वेळ भेटेल तसं वेळ काढा आणि ह्या गोष्टी करा. जर तुम्हाला जास्त वेळ नसेल तर तुम्ही प्रत्येक 16 वेळा तरी तुम्ही प्रत्येक मंत्र म्हणा. म्हणजे स्वामींची एक माळ तुम्ही करा, लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर गायत्री मंत्र, कमलाकारी मंत्र, सोबत तुम्ही षोडशरी मंत्र, हे 16 वेळा तरी म्हणा. ह्याने होईल माहिती का, आपल्याला तुमची छोटीशी पूजा जरी केली ना तुम्ही, त्याची तुम्हाला 100% फळ भेटणार आहे. फक्त मनापासून विश्वासाने करा. म्हणजे आपल्याला अडचणी येतात त्या आयुष्यामध्ये, काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, त्या अडचणी दूर होतील. त्यामुळे हा उपाय नक्की करायची. तुम्हाला अखंड फळ भेटणार आहे. आणि हा येतच कधीही तुम्हाला जसं वेळ भेटेल तसं करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटतील. आणि तुम्हाला जर याचं लवकरात लवकर फळ हवं असेल तर तुम्ही रोज 3 अध्याय तरी स्वामी सरामृतचे 3 अध्याय वाचा. सोबत तुम्ही 11 माळी जप करा, 11 वेळा तारक मंत्र म्हणा. म्हणजे तुम्हाला याचे लवकरात लवकर याचे रिझल्ट भेटतील. तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. आणि शक्य असेल तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही मठात जाच, मी म्हणेल जाच, जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही करा. आणि गुरुवारचे तुम्ही पिवळी कपडे धारण करत जा. याचे खूप आपल्या आयुष्यात छोटे छोटे उपाय असतात ना, याचे आपल्या आयुष्यावर खूप परिणाम असतात, पण ते आपल्याला कळत नाही. आपण त्याला इग्नोर करतो. तसं करू नका तुम्ही. या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप फायदा होतो. आपल्याला ते कळत नाही त्या गोष्टी, पण तुम्ही नक्की करा. तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटतील. श्री स्वामी.